आनंदवनाची 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा इथे मित्र सोहळा पार पडला। 1949 मध्ये बाबा आमटे यांनी एका झाडाखाली सुरू केलेल्या आनंदवनानं आज विविध प्रकल्प आणि उपक्रमांचं एक विशाल आणि बहुआयामी स्वरूप घेतलंय। आनंदवन उत्तरायण गोकुळ स्नेह सदन युवाग्राम सेवाग्राम उभारणे संधी निकेतन युवाग्राम सेवाग्राम उभारणे संधी निकेतन ना कधी झाला ना होणार पुन्हा या जगती त्याग सेवा मानवतेची भव्य तुम्ही मूर्ती माणुसकीच्या विकृतीला दिलीप प्रखरलाद माणुसकीच्या विकृतीला दिलीप प्रखरलाद त्या सन्मानांना साधनाताईंची कणखर साथ त्या सन्मानांना साधनाताईंची कणखर साथ। आज बाबा आमटे हयात असते तर त्यांनीही त्यांच्या आनंदवनाची 75 पाहिली असती। त्यांनी लावलेल्या बीजाचं विशाल वटवृक्ष झाल्याचं आणि त्यांची तिसरी पिढी इथे काम करत असल्याचं पाहून त्यांना सुद्धा आनंद झाला असता। डॉक्टर प्रकाश आमटे बाबांच्या आठवणीत सांगताना यावेळेला अंतर्मुख झाले। बाबांच्या प्रेरणेनेच हेमलकसामध्ये काम सुरू असल्याचं ते सांगतात। यालाही 51 वर्ष झाली आहेत। आज तरुण वर्ग या सामाजिक कामाबद्दल जाणून घेतो हे पाहून समाधान मिळत असल्याचं ते सांगतायत। ज्योतसे ज्योत जलाव म्हणजे समाजकार्याची लागण झाल्यासारखी अशी आम्हाला नापते भाग्य आहे की असे आमच्याच ठीक आहे नातेवाईकातून आवड आहे पण तरुण पिढीचे लोक त्यांना मदत करायला आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून। तर हे खूप मोठं समाधान आहे। आयुष्यात कशी अपेक्षा केली नव्हती। आनंदवनाबाबत माहिती देणारी एक चित्रप्रदर्शनी आनंदवनात पाहता येते। या प्रदर्शनात आनंदवनाची सुरुवात झाल्यापासून सुरू असलेलं सेवा कार्य फोटोच्या माध्यमातून पाहायला मिळतं। कुष्ठरोग्यांसाठी आणि विकलांगांसाठी स्थापन केलेल्या आनंदवनातली ही चित्रप्रदर्शनी 75व्या सेवाव्रताच्या आठवणी जागवते। 14 रुपये घेऊन बाबा आमटे आणि साधनाताईंनी 1949ला याची सुरुवात केलेली। त्यानंतर सगळे महत्त्वाचे टप्पे, बाबा आमटेंची विविध छायाचित्र, त्यांच्या पद्मविभूषण मानपत्राची छोटी प्रत, मोरोक्कोचं डाक तिकीट असं सगळं या प्रदर्शनात पाहायला मिळतं। आपण सगळ्यांनी वेदनेशी सुद्धा नातं जोडलं पाहिजे आणि जर ते जोडता आलं तरच माणूस म्हणून आपल्याला काहीतरी उभं राहता येईल, काहीतरी शिकता येईल। कारण आमटे कुटुंबियांकडे पाहिलं की नतमस्तकच व्हायला होतं। दरवेळेला काहीतरी शिकायला मिळतं आणि मोठं समाधान मिळतं म्हणून येतोच आनंदवनला येतो। आज जेव्हा प्रदर्शनी पाहिली तेव्हा 75 वर्षांचा महारोगी सेवा समितीचा सर्व इतिहास हा या प्रदर्शनीमधून आपल्यासमोर उलगडतो। आज या वास्तू पाहताना किंवा कामं पाहताना हे समजत नाही आपल्याला की ह्याची सुरुवात कुठनं झाली होती। जेव्हा आपण तो प्रवास इथे पाहतो तेव्हा आपण थक्क होतो। नुसतं हे बघून कदाचित समजणार नाही की ती शून्यातली सुरुवात कशी असते। आनंदवनाच्या 75साठी कित्येक जण आवर्जून आलेले। यावेळी एका वैशिष्ट्यपूर्ण स्मारकाचं अनावरण झालं। आनंदवनात स्वातंत्र्य सेनानी, समाजसेवक यांचे भिंतींवरती म्युरल साकारण्यात आले। त्यामुळे सेल्फी काढायचीच तर या थोर देशभक्तांच्या म्युरल सोबत काढावी अशी संकल्पनाच या स्मारकाच्या निमित्ताने आनंदवनानं पुढे आणली आहे। भारताच्या स्वातंत्र्यामध्ये योगदान देणारे मग भगत, सुखदेव, राजगुरू असतील किंवा चंद्रशेखर आझाद असतील, अशा या थोर स्वातंत्र्य सैनिकांचे म्युरल जे आहेत ते या भिंतींवर इथं झळकविण्यात आलेले आहेत आणि या भिंतींसोबत सेल्फी काढण्याचं आव्हान जे आहे ते या संस्थानाकडून केलेलं आहे। त्यामुळे सेल्फीचा ट्रेंड सेट होत असताना तो सेल्फीचा ट्रेंड कुठंतरी भल्यासाठी असेल आणि त्या सेल्फीपासून काहीतरी प्रेरणा नागरिकांना मिळू शकेल या उद्देशानं हे इथं सेल्फी स्मारक सुरू करण्यात आलेलं आहे। बाबा आमटे यांच्या स्वप्नातील अनाम कुष्ठरोगी स्मारक ही इथं साकारण्यात आलेलं आहे। मित्रमंडळ सोहळ्याच्या निमित्ताने त्यांचं लोकार्पण झालंय। कुष्ठरोगी, दिव्यांग यांच्या भावनांवरती आधारित हे स्मारक आहे। ज्यांना समाजाने गृहीतच धरलं नाही की ते आहेत या समाजाचा भाग म्हणून, तर अशा कुष्ठरुग्णांसाठीची ही स्मरणशिला आहे। तर जेव्हा आम्ही ठरवलं की अशी स्मरणशिला करायची तर पहिला विचार असा होता की जो खडतर प्रवास ते जगलेत, जोपर्यंत आपण त्याचा काही टक्का तरी इमॅजिन नाही करू शकत, व्हिज्युअलाइज नाही करू शकत, आपल्याला हे नाही समजणार की त्यांनी त्यांचा प्रवास कसा झाला त्यांच्या आयुष्यात। त्यामुळे ह्याला एक्सपिरियन्शियल मेमोरियल आम्ही डिझाईन केलं। महारोगी सेवा समितीला 75 वर्ष पूर्तीच्या निमित्ताने बाबा आमटेंच्या तिसऱ्या पिढीनं समाजातील प्रत्येकाला सेवाव्रताबाबत येण्याचं आवाहन केलंय। कुठेतरी एक समाधान आहे खूप आत्मिक की एक संस्था म्हणजे हे एकत्रित कुटुंब इथपर्यंत पोचलंय
आणि त्याच्यातला जो मुख्य बाब जी आहे की सहृदयता ज्या मंडळींच्या मनात असते तीच मंडळी असं काहीतरी कार्य घडवून आणू शकतात. आनंदवन हा सेवा प्रकल्प न राहता इथे असलेले लोक आर्थिक स्वावलंबी व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. याचाच भाग म्हणून बाबा आमटे यांनी इथे सतरंजी निर्मितीचा कारखाना सुरू केलेला. 1975 साली सुरू केलेल्या प्रकल्पाला आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत या प्रकल्पातून हजारो हातांना काम मिळालंय, हजारोंना आर्थिक हातभार लागलाय. म्हणून बाबांकडून त्या काळामध्ये 300-400 रुपयाची मंजुरी मिळाली आणि मग साहित्य आणलं. बाबा म्हणाले की तुझी सतरंजी मला दिसली पाहिजे, हां असं ते शासन करताना म्हणाले. आणि मी बाबांना हो म्हटलं. हो म्हटल्यानंतर माझी चिंता वाढली, पण सर्वांनी साथ दिली त्यावेळेला, विकास भाऊच्या सर्व उद्योगांना. आणि हा माझा सतरंजी उद्योग मी इतर माझ्या सहकाऱ्यांना घेऊन त्यावेळेला आनंदवनात सुरू करू शकलो. नव्या पिढीला महारोगी सेवा संस्था आणि बाबा आमटे यांचं कार्य कळावं यासाठी बाबा आमटे यांच्या जीवनचरित्रावरती आधारित इंग्लिश मराठी भाषेत चित्रपट काढला जाणार आहे. या चित्रपटाचा डिजिटल शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आनंदवनासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसंच इथले प्रकल्प अधिक वेगाने पुढे जाण्यासाठी सर्वतोपरी मदतीचं आश्वासन सुद्धा फडणवीसांनी दिलंय. हे मानवतेचं मंदिर आहे. मानवी संवेदना याची व्याख्या ही आपल्याला बाबांच्या कार्यामध्ये पाहायला मिळते. मी 10 कोटी रुपये कॉर्पस फंड या ठिकाणी देण्याची घोषणा करतो आणि उरलेले 65 कोटी रुपये कुठून आणायचे याचा आता मी आणि या ठिकाणी आमचे मंत्री महोदय बसून आणि शासनामध्ये एखादी बैठक घेऊन यात काही नियमांमध्ये बदल करून किंवा वेगळ्या पद्धतीनं आपल्याला काही करता येईल का अशा प्रकारचा प्रयत्न करू. कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू झालेलं आनंदवन आज त्यांना समाजात ताठ मानेनं उभं करण्यात यशस्वी ठरलंय. या 75 वर्षात ज्यांच्यामुळे आनंदवन उभं राहिलं त्या सर्वांसाठीच मित्र मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं. यावेळी 75व्या वर्षाच्या कामाचा आढावा घेत पुढील 25 वर्षात आनंदवनाच्या वाटचालीचा रोडमॅप तयार करण्यात आला. आमटे आणि त्यांच्या मित्रपरिवारांची तिसरी पिढी सध्या या प्रकल्पामध्ये कार्यान्वित असून पुढच्या 25 वर्षामध्ये या क्षेत्राला आरोग्य आणि कौशल्य विकासाची राजधानी बनविण्याचा संकल्प जो आहे तो इथं आयोजित झालेल्या 2 दिवसीय मित्र मेळावा कार्यक्रमात इथल्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, वरोरा, चंद्रपूर.